Hi, hello everyone. Welcome to SATI Solutions. And today we are going to um, learn skeleton of Java program. म्हणजे आपण जास्त काही कॉम्प्लेक्स कोड लिहिणार नाही. फक्त हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं आपल्याला. ठीक आहे? नो कॉम्प्लेक्स लॉजिक. फक्त एक स्केलेटन बघायचं आपल्याला की जावा प्रोग्राम दिसतो कसा है ना. सो लिहिण्यासाठी आपण काय करणार आहे, जावा क्लास लिहायचा आहे. पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड लिहायचं आहे ना, तर मी काय देणार नाव, हॅलो वर्ल्ड. ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय, पब्लिक आहे काय आहे, ॲक्सेस मॉडिफायर आहे. पब्लिक म्हणजे इट इज ॲक्सेसिबल थ्रू आउट द ॲप्लिकेशन. क्लास काय आहे, कीवर्ड आहे. एखादा क्लास डिफाईन करायचा असेल, क्लास आपल्याला लिहायचा असेल, ब्लू प्रिंट है ना, एखाद्या ऑब्जेक्टची ब्लू प्रिंट लिहायची असेल तर काय वापरतो आपण, क्लास वापरतो. ठीक आहे. आणि हे काय, हॅलो वर्ल्ड, दिस इज अ क्लास नेम. समजतंय? हां, जास्त डीपमध्ये नंतर तुम्ही जेव्हा आपण क्लासमध्ये सगळं शिकणार आहोत, क्लासमध्ये म्हणजे आपल्या सेशनमध्ये जे काही शिकणार आहोत त्याच्यानंतर हे ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल. ठीक आहे. नंतर मी लिहिणार पब्लिक स्टॅटिक void main and then we will have string array args object of string array. ठीक आहे. ह्यातला पण काय असणार आहे, ओपन कर्ली ब्रेसेस. ओपन कर्ली ब्रेसेस काय आहेत, काय म्हणतो याला आपण, स्टार्ट अँड एंड ऑफ द ब्लॉक. ठीक आहे. इथं ओपन कर्ली ब्रॅकेट क्लास लेवलला, क्लासच्या इथे, तर क्लास इथून सुरू होतो आणि क्लोज कुठे होतो, इथे होतो. ठीक आहे. मेथड आहे, ही मेथड कुठून सुरू होते, इथून सुरू होते. आणि ही मेथड कुठे संपते, इथं संपते. ठीक आहे. तर हे काय आहे, जे मी इथं लिहिलेलं आहे, दिस इज कॉल्ड मेन मेथड. ठीक आहे. मेन मेथड. सो व्हेन द JVM स्टार्ट एक्झिक्युटिंग अ जावा प्रोग्राम, इट फर्स्ट सर्चेस फॉर व्हॉट, दिस मेन मेथड. ठीक आहे. मग ह्याच्यातला प्रत्येक कीवर्ड समजून घेऊ. पब्लिक काय करतं, इट अलाउज JVM टू ॲक्सेस द मेथड. कळते, पब्लिक इट इज अवेलेबल टू ॲक्सेस, है ना. नंतर काय आहे, स्टॅटिक म्हणजे काय, इट बिलॉंग्स टू द क्लास रॅदर दॅन ऑब्जेक्ट. ठीक आहे. ह्याचा पण अर्थ तुम्हाला कळेल, कारण आता सध्या कुठलं ऑब्जेक्ट क्रिएशन आहे का, बिकॉज देर इज नो ऑब्जेक्ट एक्झिस्ट वेन द प्रोग्राम स्टार्ट्स. जेव्हा हा प्रोग्राम स्टार्ट होणार आहे तेव्हा कुठला ऑब्जेक्ट असणार आहे का, नाही. सो JVM काय करतोय, ही मेन मेथड आहे ती कशी ॲक्सेस करतो, विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट. आणि जावामध्ये जर विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट जर एखादी मेथड ॲक्सेस करायची असेल तर ती मेथड कशा टाईपची असली पाहिजे, स्टॅटिक टाईपची असली पाहिजे. कळतंय. जर ती मेथड स्टॅटिक टाईप असेल तर डायरेक्ट क्लासचं नाव वापरून त्या मेथडला काय केलं जातं, ॲक्सेस केलं जातं. मग आता JVMला ही मेथड ॲक्सेस करायची आहे आणि तिथं ऑब्जेक्ट क्रिएट नाही करू शकत किंवा ऑब्जेक्ट क्रिएशन नाही आहे सध्या, तर मग JVM कसं फाइंड आउट करणार, विथ द हेल्प ऑफ क्लास नेम. देन मेन मेथडला शोधायचे, तर ती मेथड कसल्या टाईपची असली पाहिजे, स्टॅटिक टाईपची असली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, व्हॉइड आहे. ही मेथड काय रिटर्न करते का, नाही. इट मीन्स मेथड इंडिकेट्स इट डझंट रिटर्न एनिथिंग. ठीक आहे. कळते, काहीच रिटर्न करत नाही ना. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हॉइड. पुढे तुम्हाला कळेल, मेथड शिकणार आहे तेव्हा आपण कळेल रिटर्न टाईप्स कुठले कुठले देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, मेन. हे काय आहे, मेथडचं नाव आहे. दिस इज प्री डिफाईन्ड मेथड म्हणू शकतो आपण, रिकॉग्नाइज्ड बाय द JVMला ही मेन मेथड माहीत असते. कळते. पण JVMला कुठली मेन मेथड माहीत असते, जी काही रिटर्न करत नाही, जी काय आहे, स्टॅटिक आहे आणि पब्लिक आहे आणि काय, स्ट्रिंग. म्हणजे काय, अरे ऑफ स्ट्रिंग घेते. ठीक आहे. अरे ऑफ स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स का म्हणतोय, कारण जावामध्ये स्ट्रिंग हा काय आहे, क्लास आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सो इट टेक्स द अरे ऑफ स्ट्रिंग टू रिसीव. हे कमांड लाईन आर्ग्युमेंट ह्याच्यामुळे आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट देऊ शकतो. सो JVMला काय करायचं आहे, मेन मेथड कॉल करायचे. का कॉल करायचे आहे, आता बघा आपण इथं काय लिहिणार आहे, आपल्याला हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं आहे ना. सो सिस्टम डॉट आउट डॉट println आणि ह्याच्यामध्ये काय करणार आपण, हॅलो वर्ल्ड टाईप करणार आणि सेमिकोलन. ठीक आहे. सो सिस्टम अगेन काय आहे, कॅपिटल S दिसते. सिस्टम हा क्लास आहे. आउट काय आहे, स्टॅटिक ऑब्जेक्ट आहे सिस्टम क्लासमध्ये. println इट इज अ
मेथड. इट इज अ मेथड ऑफ प्रिंट स्ट्रीम क्लास. एक प्रिंट स्ट्रीम क्लास आहे, त्याची मेथड आहे. तिला कॉल केलाय आउट विथ रिस्पेक्ट टू आउट ऑब्जेक्ट, है ना, अँड देन सिस्टम. सो सिस्टम आउट, बघा इथं काय दिले, सिस्टम हा क्लास आहे आणि सिस्टम डॉट आउट, ह्याचा अर्थ काय, आउट कुठल्या टाईपचं हे असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. इट मस्ट बी अ स्टॅटिक फील्ड. कारण सिस्टम म्हणजे क्लासचं नाव वापरून त्याला ॲक्सेस केलं इथं, म्हणजे काय झालं, हा इट मस्ट बी अ स्टॅटिक टाईप. कळतंय? ह्याचं पण पुढे जाऊन तुम्हाला समजणार आहे, जेव्हा आपण विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट एखादी मेथड कशी ॲक्सेस करायची, विथ रिस्पेक्ट टू क्लास कशी ॲक्सेस करायची, तेव्हा हे तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल. ठीक आहे. सध्या लक्षात काय द्यायचं आहे, सिस्टम हा काय आहे, क्लास आहे. आउट काय आहे, इट इज अ पब्लिक स्टॅटिक फील्ड इन विच क्लास, सिस्टम क्लास. अँड देन प्रिंटलन काय आहे, मेथड आहे. ऑफ विच क्लास, प्रिंट स्ट्रीम म्हणून एक क्लास आहे. कुठला क्लास आहे, प्रिंट स्ट्रीम. कळते, हा एक क्लास आहे, तुम्हाला समजेल नंतर. सो सध्या जावा एक सिंपल प्रोग्रामचं स्ट्रक्चर कसं असतंय, हे असं आहे. ठीक आहे. सो ही मेथड कोणी मेन मेथड जावा JVMला ऑलरेडी माहीत आहे. सो आपण हा प्रोग्राम जेव्हा रन करणार है ना, तेव्हा JVM काय करतो, सगळ्यात अगोदर कुणाला सर्च करतो, कुणाला बघतो, मेन मेथडला बघतो. फक्त मेन मेथडला बघतो का, नाही, अशा मेन मेथडला ज्याचा रिटर्न टाईप वाईड आहे, जी मेथड स्टॅटिक आहे, जी मेन मेथड स्टॅटिक आहे, विच इज पब्लिक अँड टेकिंग स्ट्रिंग ॲरे आर्ग्युमेंट. कळतंय? ठीक आहे. मग JVMला सापडली. मग JVMला जेव्हा ही मेथड सापडणार आहे, तेव्हा JVM काय करणार, त्याच्या आतल्या मेथडच्या आतमध्ये जे काय आहे ते काय करणार, एक्झिक्यूट करणार. कळतंय? म्हणजे कसं होणार आहे, कसं होणार आहे, हे बघा. आता आपण करणार काय नेमकं, हॅलो वर्ल्ड डॉट जावाने काय करणार, हा जो कोड लिहिलाय ना, ही फाईल काय करणार, मी सेव्ह करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार, जावा सी, हा काय आहे, जावाचा कंपायलर आहे, त्याचा वापर करून काय करणार, ही हॅलो वर्ल्ड डॉट जावा फाईल काय करणार, मी कंपाईल करणार. म्हणजे कसं करणार, जावासीचा वापर करून, जावासी कंपायलर आहे, मग मी काय लिहिणार, जावासी आणि पुढे काय लिहिणार, हॅलो वर्ल्ड डॉट जावा. हे केल्यानंतर काय होणार, फाईल कंपाईल होणार. आता जावासी कंपाईलरनं फाईल कंपाईल केली, जर काय एरर नाही आली तर काय करणार, मी जावा रनटाईम एन्व्हायरमेंटचा यूज करून ही रन करून काय करणार, एक्झिक्यूट करणार. म्हणजे ह्याच्या पण अगोदर काय चेक करायचं आहे, की जावासी कंपाईल सक्सेसफुल झाले तर काय तयार होणार आहे, काय तयार होणार आहे, हॅलो वर्ल्ड डॉट क्लास फाईल तयार होणार. कळते का, जावा सी नेहमी काय करणार, जावा सी म्हणजे काय, हे असं कमांड चालवून काय होणार, कंपाईल करणार. त्याच्यानंतर कोणती फाईल तयार होणार, डॉट क्लास फाईल तयार होणार. काय नाव असेल त्याचं, हॅलो वर्ल्ड डॉट क्लास नाव असेल त्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करणार, जावा रनटाईम एन्व्हायरमेंटचा यूज करणार आणि काय करणार, रन करणार. कसं रन करणार, जावा आणि मग काय लिहिणार, हॅलो, कुठली क्लास फाईल तयार झाली, हॅलो वर्ल्ड आहे ना, त्याच्यानंतर मी हॅलो वर्ल्ड लिहिणार. कळतंय? मग सगळं व्यवस्थित असेल, काय होणार याचं, ह्याच्यामध्ये जे दिले ते काय करणार, JVM प्रिंट करणार. काय प्रिंट करणार, हॅलो वर्ल्ड. म्हणजे ह्याचं आउटपुट काय येणार, हॅलो वर्ल्ड. समजते? याला मी इकडे घेते. कळतंय? हा असा फ्लो होणार आहे. समजते? हॅलो वर्ल्ड डॉट जावा म्हणजे ही फाईल मी काय करणार, क्लास नेम जे आहे हा, बिकॉज दिस इज अ पब्लिक क्लास. आणि रूल काय आहे, क्लास जर पब्लिक असेल है ना, एखादा क्लास पब्लिक असेल तर तो क्लास, ती फाईल म्हणजे तो सोर्स कोड ज्या फाईलमध्ये आहे ती फाईल काय करायची आहे, क्लास नेम जे असेल त्याच नावानं सेव्ह करायचे. मग मी काय केलं, हॅलो वर्ल्ड डॉट जावानं सेव्ह केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार, मी जावा सी हा कंपायलर वापरणार. त्याने काय करणार, हा कंपायलर कसा वापरायचा आहे, जावा सी आणि जी जावाची फाईल आहे ते नाव द्यायचं आहे.
ठीक आहे. कंपाईल केल्यानंतर काय तयार होणार, हॅलो वर्ल्ड डॉट क्लास फाईल तयार होणार. मग ह्या क्लास फाईलला काय करणार मी, रन करणार युजिंग वॉट, रन टाईम एन्व्हायरमेंट कोणतं, जावा. ठीक आहे. ठीक आहे. JVM काय करणार मग हे, है ना, दिस इज कॉल्ड वी आर लॉन्चिंग आणि वी आर स्टार्टिंग द JVM, है ना. JVM काय करणार इकडे, एक्झिक्यूट करणार जावा हॅलो वर्ल्ड आणि काय करणार, हॅलो वर्ल्ड प्रिंट करणार. समजते. आता लिहायचा हा प्रोग्राम एखाद्या फाईलमध्ये. चला लिहूया. मी कॉपी करते. नाव आय एम टेकिंग नोटपॅड. ठीक आहे. मी नोटपॅड ओपन करते. बघा ह्याच्यामध्ये काय केलं मी, पेस्ट केलं. ठीक आहे. आता काय करूया आपण, ह्याला सेव्ह करूया. Ctrl+S. आता सेव्ह कशाने करायचं आहे, हॅलो वर्ल्ड क्लासचं नाव जे आहे त्याने सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. मी काय केलं, .java एक्सटेन्शननं सेव्ह केलं. सो ऑल फाईल टाईप दिलं. आता कुठे करायचं आहे हे, मी आता सपोज कोर जावा, लेट मी डिलीट दिस फाइल्स, आय डोंट नो वेदर इट विल गेट डिलीट, ओके लेट इट बी. मी काय करते, सेव्ह करते. फर्स्ट डेमो नाही, हॅलो वर्ल्ड टाकलं होतं ना मी, चेंज झालं वाटतं. ठीक आहे. .java. ठीक आहे. मी काय केलं, सेव्ह केलं. झालं सेव्ह. कुठे सेव्ह झाले बघू आपण, कुठे सेव्ह केलं मी, ईमध्ये लाईव्ह बॅचेस BT001 कोर जावा. झालं का इथं सेव्ह, हॅलो वर्ल्ड. ठीक आहे. आता मी काय करते, CMD ओपन करते. झालं CMD ओपन. बघा कोर जावा ह्या फोल्डरमध्ये चालू ना जिथे होती ते. ठीक आहे. आता इथं मी डिरेक्ट DIR करते. काय दिसतंय, किती फाईल आहेत तिथं, ह्या ज्या ऑलरेडी 2 होत्या त्या सोडून द्या तुम्ही. ठीक आहे. फर्स्ट डेमो डॉट क्लास, फर्स्ट डेमो डॉट जावा. ठीक आहे. इथे काय आपण कुठली फाईल लिहिली होती, हॅलो वर्ल्ड डॉट जावा. तर ह्याला कंपाईल करायचं. कंपाईल कसं करायचं, जावा सीचा यूज करून, जावा सी हॅलो वर्ल्ड डॉट जावा, है ना. कंपाईल केलं, झालं कंपाईल. आता कंपाईल केल्यानंतर काय झालं पाहिजे, डॉट क्लास फाईल तयार झाली पाहिजे. झाली का बघायची का, बघू. बघा इथे झाली का तयार, हॅलो वर्ल्ड डॉट क्लास. अगोदर होती का इथे, नाही ना. आता कंपाईल केल्यानंतर तयार झाली. करेक्ट, हॅलो वर्ल्ड डॉट क्लास. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय, आता आपण एक्झिट करू. जावा काय लिहिणार आपण, हॅलो वर्ल्ड. क्लासचं फक्त नाव द्यायचं एक्झिक्यूट करताना, है ना. जावा आणि हॅलो वर्ल्ड. काय प्रिंट झालं पाहिजे, हॅलो वर्ल्ड. झालं का हॅलो वर्ल्ड प्रिंट, कळतंय. झालं. सिम्पल, व्हेरी सिम्पल. काय एक्स्ट्रा लॉजिक वापरलं का याच्यामध्ये, नाही. सेम झालं ना हे. बघा जे आपण इथं लिहिलंय तेच केलेलं आहे, हो ना. बघा हॅलो वर्ल्ड जावा सी हॅलो वर्ल्ड डॉट जावाने सेव्ह केली होती आपण. जावा सी हॅलो वर्ल्ड, जावा सी हॅलो वर्ल्ड दिसतं इथं, है ना. हे इथे त्याच्यानंतर काय, क्लास फाईल तयार झाली का नाही चेक केली आपण. इथं क्लास फाईल तयार झाली दिसते ना, इथं आपली क्लास फाईल तयार झाली होती हॅलो वर्ल्ड डॉट क्लास, आहे की नाही. त्याच्यानंतर ती काय केली, जावा हॅलो वर्ल्ड, जावा हॅलो वर्ल्ड, आणि मग काय झालं पाहिजे, हॅलो वर्ल्ड प्रिंट झालं पाहिजे. तेच झालं प्रिंट. समजते, सिम्पल. नो कन्फ्युजन. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे स्ट्रक्चर कळालं असेल. ह्याच्यामध्ये जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे. लक्षात काय ठेवायचं, हे स्केलेटन लक्षात ठेवायचं आहे फक्त. ठीक आहे. आत्ता फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल, नंतर तुम्हाला ते स्वतःहून लिहायला येईल. काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. स्केलेटन का माहीत पाहिजे, कारण कळलं पाहिजे ना जावाचं स्ट्रक्चर कसं आहे नेमकं. सो मेन मेथड लक्षात ठेवायचं काय, मेन मेथड आपण कशी लिहितोय, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन अँड वी आर पासिंग स्ट्रिंग आर्ग्युमेंट, स्ट्रिंग अरे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलने हॅलो वर्ल्ड प्रिंट केलेलं आहे. जावामधले सगळेच प्रोग्राम असे होणार आहेत का आपले, नाही. ठीक आहे. आपण वेगळे एक्झाम्पल घेणार आहे. तर प्रत्येक स्ट्रक्चर जेव्हा आपण प्रोजेक्ट हे करेल तेव्हा हे स्ट्रक्चर राहणार नाही. हे पण असणार आहे, बट अलॉंग विथ दॅट वी विल हॅव मल्टिपल क्लासेस. ठीक आहे. ओके. सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.